या सर्व राजकीय बातम्यांनंतर आता बातमी आहे 2025 मधील सर्वात मोठ्या घोटाळ्याची। टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांना 500 कोटींचा गंडा घातलाय। यानंतर गुंतवणूकदार आक्रमक झालेत। मुंबईमधल्या दादरमध्ये टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांचं आक्रमक आंदोलन बघायला मिळालेलं आहे। गुंतवणूकदारांनी कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि टोरेस कंपनी चालक गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन फरार झालेला आहे। कंपनीची राज्यातली कार्यालये सुद्धा बंद झालेली आहेत, त्यामुळे आता गुंतवणूकदारांमध्ये संतापाची भावना आहे आणि टोरेस ग्राहकांना जवळपास 500 कोटींचा चुना या टोरेसच्या मालकांनी लावलेला आहे आणि संतप्त प्रतिक्रिया या सर्वांची आपण आता पाहतोय। दादरमध्ये ही कंपनी स्थित आहे। तू बघू शकतो ही टोरेस नावाची जी कंपनी आहे तिने अनेक गुंतवणूकदारांना आहे तो गंडा घातलेला आहे। कोट्यवधीमध्ये ही अमाउंट आहे आणि त्या कंपनी बाहेर हे जे गुंतवणूकदार आहेत ते सगळे या ठिकाणी गोळा झालेले आहेत। तुम्ही कधी गुंतवले होते पैसे? आणि आता हे बघा आमच्याकडे पेपर आहे, आम्हाला काही इंग्लिश येत नाही रे बेटा, आम्ही अनपढ माणसं, आम्ही भरलो घर ऐकून काय काय करून, आता बघा कसं करायचं। इधर पुलिस लोग क्यों खड़े हैं? पुलिस लोग को खड़े रहने का कोई हक नहीं है। छोड़ दो पब्लिक के हाथ में। 40,000 रुपये गुंतवलेले ते आणि मला पहिला हप्ता येणार होता तर अजूनपर्यंत आलेला नाही हप्ता। तुम्ही कधी पैसे गुंतवले होते? आम्ही ना गणपतीच्या वेळेला गुंतवलेले पैसे आहेत, पण 20 लाख गुंतवलेले आहेत। खोटं बोललं तर बघा पेपर आहेत आमच्याकडे। मग काय तुम्हाला काय परतावा त्याचा वगैरे आला का? नाही आला काहीच, तिथं सगळं आहे। तर या सर्व नागरिकांच्या संतप्त भावना आपण पाहिल्या। मात्र टोरेस नावाच्या कंपनीने केवळ दादरमध्येच नाही तर राज्यातील विविध भागातील गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचं आता समोर आलेले। दादरनंतर नवी मुंबई, कल्याण, मीरा भाईंदर मधील गुंतवणूकदारही टोरेस कंपनी विरोधात आक्रमक झालेले। भरलेल्या रकमेवर दर आठवड्याला 11% व्याजदर दाखवण्याचं आमिष गुंतवणूकदारांना दाखवण्यात आलं होतं। तसंच भरलेल्या रकमेच्या सिक्युरिटीसाठी गुंतवणूकदारांना डायमंड हिरा देण्यात आला होता। मात्र हा हिरा खोटा असून त्याची बाजारभाव किंमत केवळ 500 रुपये इतकीच आहे। दादर, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकतो तिथल्या नागरिकांमध्ये सुद्धा प्रचंड असंतोष पाहायला मिळतोय। टोरेसच्या ग्राहकांना जवळपास 500 कोटींचा गंडा घालण्यात आला असून 2025 मधला सर्वात मोठा घोटाळा आहे। दरम्यान प्रत्येक आठवड्याला 11% व्याजदर मिळणार हे आमिष दाखवून सर्वांकडून पैसे घेण्यात आले आणि त्यांच्या पैशाच्या सिक्युरिटीसाठी त्यांना एक हिरा देण्यात आला जो आता खोटा असल्याचं समोर येतंय। या हिऱ्याची बाजारभाव हा फक्त 500 रुपये इतकाच आहे आणि या 500 रुपयाच्या हिऱ्याच्या मोबदल्यामध्ये लाखो रुपये गुंतवणूकदारांनी गुंतवलेले आहे आणि एकूण 500 कोटींचा गंडा टोरेस कंपनीने ग्राहकांना घातलेला आहे आणि सध्या टोरेसचा मालक फरार असल्याचं समजतंय। 1 तारीख को टोरेस में जो रजिस्टर्ड है प्लेटिनम हम प्राइवेट लिमिटेड के नाम से मैंने 8 लाख का डायमंड मैंने परचेस किया था। दादर के स्टोर पर से मैंने परचेस किया था और इन लोगों ने मुझे कमिट किया था कि मुझे पर वीक 10% रिटर्न मिलेगा पूरे 1 साल तक, मतलब 52 वीक्स के लिए। और आज मैं यहाँ पे विजिट कर रहा हूँ, देख रहा हूँ तो पूरा स्टोर बंद है।